उतरला आणि त्या पाण्याच्या वहामध्ये प्रवाहामध्ये तो बाळ वाहून गेला। तो मुलगा ससाण्यानं नेला, नवरा मेला, 2 मुलं गेले, पटाचरा फक्त एकटीच राहिली। आता काय करायचं तिनं विचार केला आणि आपल्या आई वडिलांकडे निघाली। जेव्हा आई वडिलांकडे अर्ध्या वाटच झाली गेले त्यावेळेस पलीकडून एक माणूस येतो, त्याला विचारलं की बाबा माझे आई वडील कसे आहेत? त्यावेळेस त्या माणसानं सांगितलं की आई अगं रात्रीच पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये ती हवेली पडली आणि त्या हवेल्यामध्ये तुझा भाऊ आई वडील मृत्यू झाले आणि जो स्मशानभूमीकडे जो धूर निघतोय तो जो धूर आहे तुझ्या आई वडिलाचा आणि भावाचा आहे। मला या ठिकाणी ताई आपल्याला विनंती करायची, पटाचराचा नवरा गेला, आई वडील भाऊ गेला, 2 मुलं गेले, पटाचरानं काय करायचं होतं? आणि मग ज्या वेळेस ती गेली तिथं स्मशानात गेली, बघितलं आई वडिलाचं भावाचं शरण बघितलं आणि ती वेडी पशी झाली, अंगावर कपडे ठेवले नाही, काही नाही। आणि ज्या वेळेस अशीच जात असताना एका विहारामध्ये भगवान बुद्ध धम्मदेशना देत होते आणि त्या धम्मदेशनाचा आवाज त्या पटाचराच्या कानावर गेला आणि पटाचरा त्या आवाजानुसार त्या विहाराकडे गेले। त्यावेळेस तुमच्यासारखे बसलेले पटाचराच्या अंगावर कपडा नाही, साडी नाही, काही नाही, नग्न अवस्थेत आहे, त्यावेळेस ते येऊ देत नव्हते। भगवान बुद्धांनी सांगितलं तिला येऊ द्या आणि तिला सांगितलं तिची भगव वस्त्र आहे तिच्यावर टाका। जेव्हा अशीच भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी ती पटाचरा बसली। जसा भगवान बुद्ध धम्मदेशना देत होते त्या धम्मदेशनाच्या त्या विचारानं तिला विचार सुचत होते, ती भानावर आली आणि ज्या वेळेस आपल्या शरीराकडे बघती तर आपल्या शरीरावर काहीच नाही, तिला लाजल्यासारखं वाटलं। आणि त्यावेळेस मी सांगायचा बरंच 1 तास लागणार आहे, मी उरक्त घेतोय तर या ठिकाणी मी सांगण्याचा उद्देश आहे। आणि त्या ताईचं नाव काय? जयाताई। ही जी आमची पटाचारा होती, ही महापुरुष होते, रमाई होती, जिजाऊ होती, अहिल्यामाई होते, बाबासाहेब होते, हे दुःखातूनच बाहेर निघालेले आहेत। आणि म्हणून आपल्याला आमच्या जयाताईला माझी विनंती आहे, आपल्याला आणि सर्वांना विनंती आहे, नुसती आदरांजली वाहून जमणार नाही, आपल्याला 2 मिनिटांमध्ये आपली आदरांजली होईल, पण त्या जयाताईला आपल्याला आर्थिक सहकार्य करावं लागलाय आणि त्या मुलांना उभा करावं लागलाय। एवढीच या आदरांजलीच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार माजी खासदार ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर, युवा नेतृत्व सुजातदादा आंबेडकर या चौघांच्या वतीनं या ठिकाणी या दादाला आदरांजली वाहतो आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पूर्व हवेलीच्या वतीनं सुद्धा आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी माझ्या विचाराला विराम देतो। नमो बुद्धाय, जय भीम। श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये या गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय समीर नाना दोरगे, त्याचप्रमाणे या गावचे उपसरपंच सन्माननीय बापूसाहेब यादव, पत्रकार अवचटजी काका, सन्माननीय राजूभाई तांबोळी, चांदभाई मुलानी, उपस्थितांमध्ये सन्माननीय रामभाऊजी कुदळे, दत्तात्रय उर्फ पप्पू महाडी, बाप्पा मोर्या मित्रमंडळ, पशुवैद्यकीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय सेवा संघ, सन्माननीय डॉक्टर विजय कोल, शांतारामजी वाघमोडे, डॉक्टर अमोल नागवडे, डॉक्टर नवनाथ शितोळे या सर्वांची या ठिकाणी श्रद्धांजली पोहोचली असं गृहीत धरतो। आणि यानंतर सन्माननीय पुणे जिल्हा झोपडपट्टी संघाचे अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय डाडर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली थोडक्यात श्रद्धांजली अर्पण करायची आहे। दुःखद अंतकरणाने जमलेले उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या 5 दिवसापूर्वी बुद्धवासी रमेश रघुनाथ गायकवाड याचं दुःखद असं अपघाती निधन झालं। त्याच्या जाण्याने गायकवाड परिवार असेल, पै पाहुणे, मित्र परिवार यांच्यावर निश्चितच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आत्ताच कांबळे सरांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने गोष्टीच्या रूपात सांगितलं की श्रद्धांजली कशी असावी। तर श्रद्धांजली वाहत असताना
प्रत्येकाने भाविक होऊन आणि पुढची लोक सुद्धा भाविक करून चालणार नाही, तर त्यांना उभारी देण्यासाठी ही श्रद्धांजली असावी, त्या कुटुंबाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी श्रद्धांजली असावी. आणि निश्चितच श्रद्धांजली वाहत असताना कांबळे सर म्हणले तशी आर्थिक स्वरूपाची मदतही झाली पाहिजे. साधू संतांनी म्हटलंच आहे, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह हा नाशवंत आहे, हा जाणारच आहे, परंतु देह जात असताना ज्या व्यक्तीने जे पेरलेले विचार आहे, केलेला संघर्ष आहे, गायकवाड परिवाराने पहिल्यापासूनच संघर्ष भोगलेला आहे. लहानपणी पित्याचं छत्र हरपल्यानंतर मावशींनी कशा प्रकारे मुलांचा सांभाळ केला. आणि काल आम्ही बोलत असताना योगायोगाने अनुभवने सांगितलं की ज्यावेळी आमचे वडील गेले त्यावेळी रमेशही असाच 5-6 वर्षाचा होता. त्याचा मुलगा काल समोर खेळत असताना अत्यंत भावनिक असा विषय झाला. बरोबर 35 वर्षानंतर त्यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. दुःख काय आहे ते त्यांना जाण झाले. परंतु अनुभव गणेशराव यांना विनंती करतो आणि त्यांच्याकडे तेवढं मनोबल आहे सुद्धा, त्यांनी अगोदर एक दुःख पचवलेलं आहे. आता तुम्हालाच आपल्या भगिनीला सावरून घेण्याची जबाबदारी वाढलेली आहे, एक कुटुंब वाढलेलं आहे. आणि गायकवाड परिवारामध्ये या कुटुंबाने एक आदर्श घालून दिलेला आहे सरजी, की हे कुटुंब एकत्रितरित्या, लोक म्हणतात की महारामांगात एकी नाही, परंतु एकत्रितरित्या राहणारे हे एक कुटुंब आहे, ज्यांनी एक आदर्श घालून दिला की कुटुंब जर एकत्रित असेल तर प्रगती होती आणि विचाराची प्रगती होती आणि येणारी पिढी ही त्याचा आदर्श घेते. मी रमेश भाऊला या ठिकाणी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा लोकनेते भगवानराव वैराट साहेब यांच्या वतीने अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि थांबतो. तात्या तुम्हाला बोलते का? मान्यवरांची विनंती आहे, तुम्ही बोलावं अशी नाही ना? उपस्थित शोकाकुल 5 दिवसापूर्वी गायकवाड कुटुंबियातील एक नवीन असं नेतृत्व, त्या कुटुंबाचं एक आधारस्तंभ असे आमचे रमेशरावजी गायकवाड यांचं अपघाती असं दुःखदायक निधन झालं. खरं तर अत्यंत कमी वयामध्ये या कुटुंबातनं त्यांना जावं लागलं. आताच डॉक्टर साहेबांनी बी उल्लेख केला की दुःख काय असतं, त्या दुःखाची तीव्रता काय असते हे त्या वयावर अवलंबून असतं. आणि अत्यंत कमी वयामध्ये रमेशरावांना या कुटुंबातनं जावं लागलं, त्यामुळं त्या कुटुंबावरनं दुःख होणं साहजिकच आहे. असो, जो आवडे देवाला, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला, या उक्तीप्रमाणे त्याचं आपल्यातनं जाणं झालेलं आहे. या दुःखातनं सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वराने या कुटुंबियांना देवो अशी मी वैयक्तिक माझे यादव कुटुंबीय, यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीरनाना दोरगे, आमचे समस्त ग्रामपंचायतीचे सदस्य, यवत ग्रामस्थ, समस्त समोर बसलेल्या माता भगिनी सर्वांच्याच वतीनं मी बाकीची भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण. उपस्थितांमध्ये शिवसेनेचे नेते अशोकरावजी दोरगे पाटील, सन्माननीय बाळासाहेबजी यादव, किसनरावजी दोरगे याही मान्यवरांची श्रद्धांजली पोहोचली असे गृहीत धरतो. आणि यानंतर दौंड तालुका पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय नितीन भाऊ दोरगे. आपल्या सगळ्यांचे सहकारी अनिलराव यांचे बंधू रमेश यांचं गेल्या 5 दिवसापूर्वी अपघाती दुखत असं निधन झालं. खऱ्या अर्थानं त्यांची जाण्याची ही वेळ नव्हती, परंतु या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये ते आपण सगळ्यांना या ठिकाणी सोडून गेलेले आहेत. आणि त्यांच्या जाण्यानं गायकवाड परिवार असेल, परिवाराशी संबंधित सर्व नातेवाईक असतील, या सर्वांना निश्चितपणानं दुःख झालं. या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वरानं या परिवारास द्यावं. मी या ठिकाणी आमच्या भांडगावमधील उपस्थित सर्व गायकवाड परिवाराच्या वतीनं, तसेच माझ्या दोरगे परिवाराच्या वतीनं, उपस्थित आपल्या सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी रमेशला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. या ठिकाणी आता शोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ते सन्माननीय विजयरावजी चव्हाण या ठिकाणी बोलणार आहे. तत्पूर्वी या गायकवाड परिवाराच्या दुःखामध्ये या 5 दिवसाच्या काळामध्ये आलेल्या सर्वच
मान्यवरांचं, पाहुणे मंडळींचं आणि इतर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व यवत गावचे सर्व ग्रामस्थ, सोसायटीचे विविध कार्यकारीचे संचालक, सभासद, यवत गावचे सरपंच, त्यांचे सदस्य आणि सर्वच ग्रामस्थांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली सन्माननीय विजयरावजी चव्हाण. कालकथित रमेश रघुनाथ गायकवाड यांच्या पुनर्नोंदण कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित राहतो. अनेक मान्यवरांनी आपली श्रद्धांजली वाहताना दुःख आणि दुःखाचा डोंगर ह्या गोष्टीवरती बराच विचार विनिमय केलाय. आपल्याला त्यांनी त्याबद्दल संवादही साधलेले. मित्रांनो, दुःख ज्यांनी पचवलं त्यांनी इतिहास निर्माण केला आणि या इतिहासाची काही साक्ष तुम्हाला सांगण्यासाठी मला आवर्जून इथं सांगूशी वाटतं. त्याचं कारण असं सांगतो. कवी वामनदादा कर्डक असे म्हणतात, मानसा मी तुझे असे गीत गावे, मानसा मी तुझे असे गीत गावे की त्यामध्ये तुझे हित असावे. एकाने रडावे हजारोने हसावे आणि एकाने मरावे तर हजारोने रडावे. हे शब्द वामनदादा कर्डक नावाचा व्यक्ती का म्हणतो की तुम्ही असं काही कार्य करा, असं काही कार्य करा की त्या कार्याची प्रतिमा ही समाजावरती छबी म्हणून उठली पाहिजे आणि तिचा आदर्श म्हणून लोकांनी घेतला पाहिजे. या परिवाराची एक कहाणी थोडक्यात आता उत्तमरावजी सोनवणे यांनी सांगितली. लहानपणीच त्यांचे वडील यांच्यातून गेले होते, म्हणजे तेही दुःखच होतं. पण त्या दुःखाला सावरून हे परिवार एवढा मोठा झाला आणि नकळत परत एक दुःख त्यांच्या घरामध्ये कालकथित रमेश याच्या माध्यमातून आलं. मित्रांनो, जगामध्ये दुःख पचवणारी माणसं तुमच्यासमोर थोडक्यात उभी करतो आणि मी थोडंसं आदप्त करून बराच वेळ झाला अनेक मान्यवर इथं बोललेले. तर पहिलं दुःख झालं होतं मा जिजाबाईंना की मोगल साम्राज्यामध्ये माझा नवरा सरदार सुभेदार असताना चाकरी करतोय आणि ही चाकरी मोडीत निघाली पाहिजे. त्याचं कारण होतं मोगल साम्राज्याच्या कारकिर्दीमध्ये सरदार असलेले, शूर असलेला हा माझा नवरा नोकरी किती दिवस करणार हे भय मनात होतं. हे स्वप्न साकारण्यासाठी स्वतःच्या पुराणात अशा काही गोष्टी सांगितल्या, अशा काही गोष्टी सांगितल्या की त्याचं नाव शिवबा आणि त्यानं रयतेचं साम्राज्य उभं केलं. तर ते दुःखाचा सल होता. माझा नवरा कुणाकडे तरी गुलामगिरी करतोय आणि त्या गुलामीतून बाहेर पडायचंय, म्हणून तिला स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी स्वतःच्या सुपुत्राला असं काही घडवलं की त्यानं रयतेचं राज्य निर्माण केलं. आणि तो राजा असं म्हणतो, माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी कोणी हात लावला तरी हात कलम करेल. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, समाजातील बंधुत्व, बांधव जो काय सगळ्यांचा समूह आहे, जो सगळ्यांचा स्नेह संबंध आहे, तो इतका आपुलकीचा असावा की ते माझं म्हणून समजण्याची तयारी प्रत्येकाची असावी. दुसरं दुःख झालं होतं महात्मा ज्योतिबा फुल्यांना. परांजपे नावाच्या मित्राच्या लग्नामध्ये महात्मा फुले आमंत्रित म्हणून गेले होते आणि महात्मा फुल्यांना हाकलून लावलं. प्रचंड दुःख झालं की ज्यांनी मला आमंत्रण दिलं, मी त्या आमंत्रणानुसार त्या गावात गेलो, त्या वरातीत गेलो आणि वरातीतून मला का हाकललं. तर वडिलांना विचारलं की असं काय झालं. हा प्रसंग अतिशय बाका होता की ही घटना कशामुळे झाली हे महात्मा फुलेंना दुःख झालं. त्यांनी त्याच्यावर विचार विनिमय केला आणि महात्मा फुलेंनी सांगितलं की शिक्षण ह्याच्या मागचं एक धोरण आहे आणि ते शिक्षणच यावेळेला अडचण आहे. म्हणून त्यांनी पहिली मुलींची शाळा आपली बायको शिकवली. त्याचं कारण होतं की ज्या घरामध्ये आई शिकते ते कुटुंब सुशिक्षित होतं आणि भविष्यातील पुढचे सर्व पिढी ही शिक्षणानं पुढे सुधरू शकते. म्हणून त्यांनी शिक्षण सुरू केलं. तो महात्मा फुले अपमानानं, दुःखानं खचला नव्हता, तर त्यानं त्यातून मार्ग काढून परिवर्तन केलं. तिसरं महान दुःख झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की त्याच्याच विचारानं, विनिमयानं हा पुण्यनोंदणीचा कार्यक्रम पाहतोय. वर्गाच्या बाहेर बसून शिकणारं पोरग आपल्या आईला रोज विचारायचं, आई अगं मी सर्वांसाठी हुशार आहे, अभ्यास चांगला करतोय, माणसासारखा माणूस आहे आणि मला वर्गाच्या बाहेर का बसवलं जातंय. तेव्हा त्याच्या आईनं सांगितलं, बाळा असं एक पुस्तक लिहिलेलं आहे की त्या पुस्तकाला तुला आतमध्ये जाण्याची परवानगी नाही. तुला इतकं शिकावं लागेल, इतकं शिकावं लागेल की त्या पुस्तकाला फाडून तुझं एखादं असं पुस्तक निर्माण कर की त्याने त्या सगळ्या जगामध्ये प्रकाश झाला पाहिजे आणि सर्वांना समानतेचं शिक्षण मिळालं पाहिजे. मित्रांनो, ती राज्य घटना आणि तो निर्माता आज तुमच्या पुढे दुःखातून पुढे आलेला आहे. हे सर्व सांगतोय का? दुःख 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 या शब्दाचा अर्थ भगवान गौतम बुद्धांना आपल्या आयुष्यातील राजाचं जीवन हे सोडून दिलं आणि दुःखाचा मार्ग शोधताना त्यानं सांगितलं, जगाला युद्ध नको, बुद्ध हवाय. आणि ह्या बुद्धांच्या विचारानं हा पुण्यनोंदवनाचा कार्यक्रम होतोय. हे सगळ्यात महत्वाचं आहे.
अनेकांना, अनेक जाती धर्माच्या लोकांना इथं बसल्यावर असं वाटतं प्रत्येक जमातीची, प्रत्येक जातीची एक वेगवेगळी प्रक्रिया आहे, पण मानव तर समान आहे आणि माणसाच्या जीवनामधल्या सर्व घडामोडी, सर्व दुःखाचे प्रकार समानच आहे. पण मांडणी, रचना आणि त्याच्यामध्ये सांगणारे आणि वागणारे यांच्यामध्ये जो बदल होत गेला, पोलिसांनी पकडलं आणि त्याला नेऊन कोर्टात हजर केलं. कोर्टात हजर केल्यावरती पोलिसांनी त्याच्याविषयी बरंच काही सांगायला सुरुवात केली. पोरग डोळ्यातून पाणी येत होतं, मान खाली घालून उभं होतं आणि त्या क्षणाला जजने त्याला तपासलं. अरे बाबा, हे सगळं झालं, आता तुला काय सांगायचंय का? ते म्हणलं, मी काय सांगू, तुम्ही ऐकणार असाल तर मला सांगावं लागेल. म्हणलं, मी जज देतो, मी जज आहे, न्याय करतो. न्याय करताना मला दोन्ही गोष्टींचं ऐकावं लागेल. आणि म्हणून त्या मुलानं सांगायला सुरुवात केली, मी अनाथ आहे, आई वडील नव्हते, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जन्माला आलो आणि तुकडा भाकर खाण्यासाठी गावात भीक मागत होतो. कालांतराने मला एक वृद्धाश्रम दिसला, तिथे एक माणूस सेवा करत होता. मध्ये भयंकर एक महारोग आला आणि रोगामध्ये माणूस गेला. जी म्हातारी माणसं त्या ह्याच्यामध्ये होती, त्यांची सेवा अखंडित करण्यासाठी मी ते सेवाचं वृत्त पत्करलं आणि त्या दिवसापासून मी तिथूनच सेवेकरी आहे. हे सांगताना तो असं म्हटला, साहेब, रात्री मी हातात एक दांडकनं घेतो आणि त्या वृद्धाश्रमाच्या कडे फिरतो, कारण दारू पिणाऱ्या माणसांनी, चोरट्यांनी, गावात गोंधळ घालणाऱ्यांनी आरडाओरडा करू नये आणि माझे म्हातारे आईबाप जे झोपले त्यांना कोणी बाधित करू नये, हा माझा मूळ हेतू होता. पण घडलं उलट. इथं चोऱ्याकरांना मी रात्रीचा पहारा देतो म्हणून बाधा झाली आणि चोरी करतोय आणि चोरी करणाऱ्यांनी चोरी नाही केली तर पोलिसांना हप्ता कसा जाणार? या दोघांनी संगनमत केलं आणि मला चोर ठरवून तुमच्या पुढे आणले. ही सगळी स्टोरी ऐकून भावनिक झालेला जज सुद्धा त्याच्याकडे पाहतो, चेहऱ्याचं वाचन करतो आणि त्याला निर्दोष मुक्तता करतो. 2 हात जोडून होतो, मायबाप फार आभार झाला, माझ्या वृद्धाच्या आईबापांना सेवा करण्याची परत एकदा संधी मिळते, म्हणून तो पाठमोऱ्या कृतीने आपल्या जागी गेला. जजनी आपल्या शिपायाला बोलवलं, सांगितलं, बाबा, त्याचा पाठलाग तर खरं बोलतोय का खोटं बोलतोय, आपल्याला त्याची परीक्षा केली पाहिजे. पण पुढे चाललेल्या पोराचा पाठलाग हा जजचा शिपाई करत होता. तो ज्यावेळेस त्याच्या कुपीत गेला, तिथं बसला, डोळ्यावर पाणी मारलं आणि वरती हात जोडून म्हणला, मी तुझे आभार व्यक्त करतो. यदा कदाचित जर मला इथं सजा झाली असती तर मी जेलमध्ये गेलो असतो आणि ह्या आई वडिलांची सेवेमध्ये खंडिता पडली असती. तर तसं काही घडलं नाही, सर्व काही अलबेल आहे. म्हणून त्याने तोंडावर पाणी मारलं आणि त्या शिपायानं त्याला पाहून परत फिरला. येऊन साहेबाला सांगितलं, साहेब, पोरगं खरं बोलत होतं, सत्यता त्याच्यात सगळ्यात होती. हे ऐकून त्यालाही समाधान वाटलं. सूर्य मावळला. साहेबानं शिपायाला हाताला धरलं, चल म्हटले, मला त्याला बघायचं. रात्रीच्या अंधारामध्ये शिपाई आणि जज त्या झोपडीकडे चालत होते. चालताना ते त्या झोपडीजवळ गेले आणि क्षणात एक विचार झाला. बाळ्या खटकन उठला, साहेब, दुपारी सोडलं होतं, संध्याकाळी घ्यायला आला का? म्हणून तो भावनाही झाला. म्हणला, साहेब, म्हणला, तसं नाही, सूर्यप्रकाशामध्ये आम्हाला कोणाची मैत्री करता येत नाही, उजेडात जजांना सर्वांसमोर जाता येत नाही, रात्रीच्या अंधारात मी तुला मित्र म्हणून सांभाळू शकतो आणि तू माझा मित्र होऊ शकतो. दोघांची बाचाबाची झाली आणि त्या दिवसापासून दोघे जवळचे मित्र झाले. रोज संध्याकाळी अंधाराच्या त्या गप्पा व्हायच्या आणि ते एकमेकाच्या बाजूने निघून जायचे. एक दिवशी अचानक ज्याचा चेहरा पडलेला होता, थरथर करलेला अंग, फुटलेला घाम पाहून बाळ्या म्हणाला, साहेब, काय दुःख आहे का? काय अडचण निर्माण झालेली आहे का? तुम्हाला काय प्रश्न निर्माण झालाय का? सगळं काही बाळ्या न बघता बोलत होता आणि जज मान खाली घालून ऐकत होता. तेवढ्यात कापऱ्या आवाजात म्हणला, बाळ्या, माझं एक काम करशील का रे? ते म्हणला, कर ना साहेब, सांगा. तो म्हटलं, माझी आई सांभाळशील का? बाळ्या तटकून उभा राहिला, साहेब, तुमची आई? हो म्हटलं, आई सांभाळशील का? माझं एक छोटंसं काम. तो म्हणला, हरकत नाही, उद्या पाठवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी एका कारमधून एक बाई आली. म्हातारी बाई होती, हात थरथर कापत होती. शिपायानं बॅग घेतली, दरवाजा उघडला आणि बाळ्याने पुढे जाऊन सांगितलं, आई, इतका उशीर? कालपासून तुझी वाट बघतो, इतकी तू लेट कशी आलेली आहेस? क्षणात म्हातारीचं डोळं पाणवलं, थरथर हात बाळ्याच्या खांद्यावर ठेवला आणि बाईने क्षणात विचार केला, ज्याला जन्म दिला, ज्याला मी शिकवलं, ज्याला वाढवलं, ज्याला या जगातला जज केलं, तोच लोकांना न्याय देतोय, तो आईला न्याय देऊ शकला नाही. पण हा कुणाचा पोर? एक अनाथ पोरगा मला माय म्हणून हाक मारतोय, गळ्यात पडतोय, आई म्हणून दर्शन घेतोय. हे आगळं वेगळं स्वरूप पाहून म्हातारीच्या डोक्यामध्ये प्रश्नांचं काहूर उठलं होतं. एवढंही जातात बाळ्यानं म्हणलं, आई, जाऊ दे, सगळं सोडून दे, फार उशिरा आलेले, दमले असतील, थकले असतील, चल. म्हणून एका खोलीत म्हातारीला घेऊन गेला. म्हातारी एका खोलीत विसावली. सजवलेली खाट होती, शेजारी मोठी खुर्ची होती, पाण्यानं भरलेला एक हंडा होता. बाळ्यानं आईला पाणी दिलं, म्हणलं, आई, आराम कर. हे सगळं शब्द ऐकून आई जरी आराम करत होती तरी पत्र्याकडे बघून तिच्या पुढे तिचा जीवनपट सुरू झाला होता की लहानपणापासून मी वाढवलेलं लेकरू मला सोडून देत आहे, मला अशा सोडपणे अनाथ आश्रमात आणून टाकतंय आणि हे कुणाचं कोण पोरग मला आई म्हणतंय.
या सगळ्या प्रश्नात ती झोपून जाते. 2 दिवसानं जज आला नाही, 3 दिवस आला नाही, 4 दिवस आला नाही. बाळ्या जजकडे वाट पाहत होता आणि बाळ्याच्या मनात शंका निर्माण झाल्या. अरे जजला अपमानित वाटलं का? मग त्याच्या इथं आली म्हणून त्याला काय त्याचा प्रश्न मिटला का? असंख्य प्रश्न बाळ्याच्या डोक्यात होते आणि बाळ्याने ठरवलं जजच्या घरी जाऊन जजची माहिती घ्यायची. तिकडेही विघटित घडलं होतं. त्या घराचं घर पण हरवलं होतं. त्याचा मुलगा आणि बायको आपला नवरा घरात कोंडून बसलेला आहे. 4 दिवस दार उघडत नाही. या विवंचनेमध्ये फार वैतागलेले. काय झालं कळेना. 5व्या दिवशी दार उघडलं. जजच्या हातामध्ये 3 पाकिटं होती. त्याच्यामध्ये कागद लिहिलेली होती. पहिलं पाकिट त्यानं बायकोच्या हातात दिलं आणि बायकोनं म्हटलं, मी माझ्या आयुष्यामध्ये तू जेव्हापासून लग्न करून आलीस तेव्हापासून माझं जीवन परिवर्तन झालं. मला एक पुत्र दिलास, त्यालाही लहानाचं मोठं केलंस. मी तुझा ऋण आहे आणि ते ऋण व्यक्त करण्यासाठी मी दिलेला अर्धा जो कागद आहे त्याच्यामध्ये माझ्या जीवनात कमवलेली जी कमाई आहे मी तुझ्या नावावर करतोय. दुसरा जो कागद